मी कुठेही गेले तरी मला लोक विचारतात तुला ब्लॅक कॉफी हवी आहे का. त्यामुळे आय थिंक आता सगळ्या जगाला माहितीये की मी ब्लॅक कॉफी पिते, विदाऊट शुगर पिते, गरम पिते. त्यामुळे मी कुठेही गेले तरी ब्लॅक कॉफी पिणार असं विचारतात, मला बरं वाटतं. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्राचा नवा सीझन आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्या निमित्ताने मी आज गप्पा मारणारे तुमच्या आणि माझ्या आपल्या सगळ्यांचीच लाडकी बोल्ड अँड ब्युटिफुल सई तामणकर. हाय, हाय, कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? मजेत. आणि खूप छान वाटतं मला तुला भेटून, कारण का आपण एरवी तुझ्या फिल्म्सच्या निमित्ताने भेटत असतो, पण आज हास्य जत्रेच्या सेटवरती आपण भेटतोय गप्पा मारायला. सो मी खूप खुश आहे. पण मला सांग सई, आजचा दिवस कसा चालू झाला तुझा? ग्रेट, अमेझिंग चालू झाला. फोटोशूटनी सुरू झाला. आय लव्ह फोटोशूट्स. आणि हास्य जत्रेला यायचं असलं की खूप उत्साह असतो. खूप क्युरिओसिटी असते की आज नवीन काय बघायला मिळणार आहे. आणि एक 10 तास एकदम स्ट्रेस फ्री जातात. त्याच्यामुळे वी ऑल लुक फॉरवर्ड टू दिस शूट. क्या बात आहे. बरोबर, आपण हास्य जत्रेबद्दल गप्पा तर मारणारच आहोत, पण त्याआधी मला तुझं खूप खूप अभिनंदन करायचंय, कारण का अग्नी आत्ताच आलेला आहे आणि त्याचा कमाल प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. आणि मी स्वतःही पाहिलाय, मला खूप आवडलाय आणि खूप गोड काम केलंस तू. त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधून येत राहा आमच्या समोर. कमिंग बॅक टू द हास्य जत्रा, मला सांग की हास्य जत्रा मध्ये ज्यावेळेस तू पहिल्यांदा आलीस, तो जो पहिला दिवस होता शूटचा, तो कसा होता ग? मला असं वाटतंय आजच्या सारखाच होता. मला असं वाटतं की काही वेगळं नव्हतं. म्हणजे तेव्हाही मी कोरी पाटी घेऊनच यायचे, आज पण मी कोरी पाटी घेऊनच येते. कारण आमच्या दिग्दर्शकांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे, ती म्हणजे ही आहे की तुम्ही जर का कोरी पाटी घेऊन आलात तर त्याच्यावरती काहीतरी लिहिता येईल, भरता येईल. आणि जसं की पहिल्या दिवशी मला माहित नव्हतं मी काय बोलणार आहे, तसंच आजही मला माहित नाही की मी एका प्रहसनानंतर काय बोलणार आहे. सो ही सगळ्यात अमेझिंग गोष्ट असं मला वाटतं. आम्हाला कधीच चॅनल कडून म्हणा किंवा प्रोडक्शन कडून म्हणा, कधीच असे इन्स्ट्रक्शन्स येत नाहीत, कधीच कुठल्या गोष्टीवर बंधनं नसतात. आणि हे असं खूप कमी ठिकाणी असं स्वातंत्र्य मिळतं, स्पेशली टेलिव्हिजन स्पेसमध्ये. त्यामुळे मी स्वतः स्वातंत्र्य काय म्हणूया उपभोगणारी आणि जगणारी मुलगी आहे. त्याच्यामुळे मला तर ही स्पेस खूप आवडते. पण आम्ही बघितलं की तू ना पेन्सिलनी लिहित असतेस, काय काय एक एक डिझाईन्स पण काढत असतेस. काय लिहितेस बाबा तू एवढं? कधी कधी माझा माझा अभ्यास वेगळा चालू असतो. कधी कधी मला लिस्ट बनवायला खूप आवडतात. सो भलेही आपण ते काम करू नाही करू, लिस्ट बनते सगळ्याची. त्यामुळे कधी कधी मी लिस्ट बनवत असते, कधी कधी मी कॉमेंट्स लिहित असते. कारण मी जो विचार करते तो कधी कधी विसरते. त्यामुळे नोट डाऊन केल्यावरती तो लक्षात राहतो. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. जी स्किट्स असतात ना, कायम असं सगळेजण म्हणतात की हास्य जत्रा हे ना एक औषध आहे प्रत्येकासाठी. तर तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये, तुझ्या आयुष्यात असं कधी झालंय का ग की तुला एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस आहे, पण इथे आल्यानंतर त्या एका स्किटमुळे तू ते सगळं विसरून गेलीस आणि तुला एक रिफ्रेशमेंट मिळाली? 100%. एकदा नाही, हे रोज होतं. म्हणजे मला असं वाटतं आपण कितीही नॉर्मल वावरत असलो तरी आपल्या डोक्यात 100 गोष्टी असतात आणि इथे आल्यानंतर त्यातली एकही गोष्ट लक्षात राहत नाही. त्यामुळे हे 10 तास खूपच हवेसे असतात. तर इथे ना प्रत्येकावरती काही ना काहीतरी पंच मारले जातात. तुझ्यावरही मारतात, फोटोशूट वरती मारतात तुझ्या, किंवा त्यावरती मीम्स पण येतात. सो त्यावेळेसची तुझी रिॲक्शन कशी असते? मला खूप आवडतं. जर का उद्या आमच्यावरती येणारे पंचेस बंद झाले तर आम्हाला चुकल्यासारखं वाटेल. आय रिअली एन्जॉय देम. आणि कधी कधी कुठल्या पंचमुळे आपल्याला इंट्रोस्पेक्ट पण करावंसं वाटतं. त्यामुळे तेही मला आवडतं. आणि या मला खूप आवडतं. मला असं वाटतं की स्वतःवरती विनोद केला पाहिजे. इट इज ऑलवेज हेल्दी. तुला सगळ्यात जास्त कोणती फॅमिली आवडते किंवा कोणतं स्किट आवडतं? कोहली फॅमिली आवडते. मला शंकर्या आणि शितली आवडते. मला ते शिक्षिका आणि स्टुडंट्स ते पण आवडतं. मला मोरे फॅमिली पण खूप आवडते. सो या अशा अनेक फॅमिलीज आहेत ज्या मला आवडतात. तुला समजा एखादा चान्स दिला की एखाद्या स्किट मध्ये तू एक भाग बन, तुला काय कॅरेक्टर कोणतं करायला आवडेल? नॉट माय कप ऑफ टी असं मी म्हणेन. पण मला लहान मुलींमध्ये एकदा जावंसं खूप मला टेम्पटेशन होतं की शिवाली आणि बने हे सगळे जेव्हा लहान मुलं बनून येतात तेव्हा मला असं वाटतं की मला एकदा तरी जायचंय लहान मुलगी बनून. डायलॉग दाखवशील बोलून, तू कसा बापरे, नाही नाही, बोलशील? मला शक्यच नाही. त्यांच्यासारखं बोलताच येणार नाही मला, नाही नाही, शक्यच नाही. तुझ्या असंही छान. बापरे, नाही माहित. आज ना मी खूप मज्जा करणार आहे. हे आवडेल आम्हाला, नवीन कॅरेक्टर बघायला आवडेल.
मग तिथे तुम्ही ज्यावेळेस बसता, ज्यावेळेस कॅमेरा ऑन होतो तेव्हा तर धमाल असतेच, पण ऑफ कॅमेरा काय-काय मस्ती चालू असते तुमची? काय-काय धमाल करता तिथे? खूप धमाल करतो आम्ही. मापं काढतो एकमेकांची, गॉसिप करतो. त्याच्यानंतर मी हे ऐकलंय, तू हे ऐकलंय, खरं आहे का? हे असं पडताळून पण पाहतो. अ, हे म्हणायला नाही पाहिजे, पण कधी-कधी आपले मित्र-मैत्रिणीच येतात गेस्ट म्हणून. त्यांचीही मापं काढतो आम्ही. कधी त्यांच्या तोंडावर, कधी त्यांच्या तोंडामागे. पण त्यांना जाऊन सांगतो ऑफ पण म्हणजे आमचा टाईमपास सुरू असतो. तुला काय वाटतं सेटवरच एक रिक्षा फिरवणारा एक असतो बघ, की तो एक गोष्ट कळली की अख्खा सेटभर पसरते ती गोष्ट, गावभर करून टाकते. अशी व्यक्ती कोण आहे, की ज्याला एक गोष्ट कळली की सगळ्यांना ती समजते? मला असं वाटतं दशरथ, कारण दशरथचं ते प्रोफेशन आहे. डॅश आमच्या सगळ्यांच्या डेट्स घेणं किंवा ही व्यक्ती या तारखेला नाहीये किंवा ह्या त्यामुळे दशरथला जर का एखादी गोष्ट सांगितली की ती सगळ्या सेटभर पसरते. पण हा त्याच्या प्रोफेशनचा भाग आहे. असं आमच्याकडे कोणीच नाहीये की चोंबडच आहे किंवा असं सगळं रिक्षा नाही मजेमध्ये मग सगळेच म्हणजे आम्ही सगळेच की अरे हे कळलं की नाही असं आम्ही अनाऊन्स पण करतो किंवा कधी कोणाची काही अचीवमेंट असेल, कधी कोणी नवीन गाडी घेतली, घर घेतलं, तर आम्ही त्वरित ते वाईल्ड फायर सारखं पसरवतो सगळीकडे. बरं आता मी तुला एक प्रश्न विचारेन त्यानंतर आपण एक रॅपिड फायर घेणार आहोत क्विक, ठीक आहे? सो प्रश्न असा आहे तो, की तू आता हास्यचित्रमध्ये तर आहेच पण त्या व्यतिरिक्त तुझी इतरही सगळी प्रोजेक्ट्स चालू आहेत. ह्या सगळ्यामध्ये स्वतःला वेळ देणं, फॅमिलीला वेळ देणं आणि स्वतःला मेंटेन ठेवणं हे खूप जास्त कठीण आहे आणि ते खूप छान पद्धतीने पार पडतेस तू. सो हे तू मॅनेज कसं करतेस? हा माझा प्रश्न आहे. कारण खूप जणांना हा प्रश्न असतो, की कलाकार इतके बिझी असून सुद्धा स्वतःला मेंटेन कसं ठेवतात? नाही मॅनेज करतायत हे मी ऑनेस्ट उत्तर देईन. कधी-कधी डस टेक अ टोल ऑन यू. पण मला असं वाटतं की कधी-कधी तुमची बॉडीच तुम्हाला सांगते की हॅलो स्लो डाऊन किंवा कधी-कधी तुमचे जवळचे मित्र-मैत्रिणी, आई-वडील, घरातली लोकं सांगतात की थांब जरा थांब, थोडा आराम कर. तेव्हा त्यांचं ऐकायची जबाबदारी तुमची असते आणि ऑफकोर्स मलाही हे रिसेंटली कळलंय की वर्क लाईफ बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जेवढं तुम्ही काम करता तेवढाच आराम केला पाहिजे. नुसता आराम पण करून चालणार नाही, काम पण केलं पाहिजे. सो हेही मला अगदी रिसेंटली कळलंय आणि मी ते अंमलात आणायचा प्रयत्न करते. क्या बात है! तर आता एक छोटासा रॅपिड फायर घेऊयात आपण. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार आहे. येस. सो जर का तुला 24 तास एकाच ठिकाणी राहण्याची संधी मिळाली, तर तुला कुठे राहायला आवडेल? फॉर एक्झाम्पल तुझी बेडरूम असेल किंवा लायब्ररी असेल किंवा तुझी शाळा असेल. माझ्या घरी 24 नाही मी 48 तास पण राहू शकते माझ्या घरी काही न करता. ओके. जर का तुला एक तू प्रॉडक्ट असतीस आणि त्याची टॅगलाईन एखादी अशी कॅची आणि फनी द्यायची असेल, तर काय देशील? ओ माय गॉड! असं पटकन आठवणार नाही. 100% ऑथेंटिक. मे बी या. कधी सईचा पुल अँड पुशमध्ये गोंधळ झालाय का? सर्रास होतो. सर्रास. म्हणजे असं एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तरी तंद्रीत असताना मग मागचा माणूस सांगतो पुल पुल पुश पुश असं सर्रास होतो. म्हणजे इट्स अ व्हेरी कॉमन थिंग. माझाही होतो. आत्तापर्यंतचा तुझ्या सगळ्या रोल्स मधला किंवा तुझ्या सगळ्या भूमिकांमधला तुला सगळ्यात आवडलेला एखादा असा रोल कोणता आहे? खरं सांगू का हास्य रसिकाचा रोल माझा सगळ्यात आवडचा आहे कारण तिथे मी असते. देर इज नो कॅरेक्टर जे मी आणतीये किंवा जे मी उभं करते आणि मला असं वाटतं हास्य रसिक बनल्यापासून मी माणूस म्हणून लोकांना जास्त पोहोचलीये कळलीये त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त हा रोल आवडतो. स्वतःबद्दलची एक अशी अफवा जी तू स्वतः जास्त खूप एन्जॉय केलीस. सई खूप शिष्ट आहे ही अफवा मला खूप आवडते. आणि मला असंही वाटतं की या अफवेमुळे मग नो नॉनसेन्स किंवा नॉनसेन्स माझ्या वाट्याला येत नाही त्यामुळे मला ही अफवा खूप आवडते. पण एखादी अशी फॅन मोमेंट अशी वियर्ड फॅन मोमेंट असते ना, की कधी-कधी आपण काही-काही इंटरव्ह्यूजमध्ये आपल्या आवडी-निवडी सांगून जातो किंवा आणि मग त्याच्यानंतर फॅन्स आपल्याला तीच गोष्ट आणून देतात किंवा अशी एखादी फनी असते ना, की कायम ते आठवून तुला हसायला येतं. मी कुठेही गेले तरी मला लोक विचारतात तुला ब्लॅक कॉफी हवी आहे का. त्यामुळे आय थिंक आता सगळ्यात जगाला माहितीये की मी ब्लॅक कॉफी पिते, विदाऊट शुगर पिते, गरम पिते. त्यामुळे मी कुठेही गेले तरी ब्लॅक कॉफी पिणार असं विचारतात मला बरं वाटतं. या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुझी सगळ्यात पहिल्यांदा झालेली फॅन मोमेंट कोणती होती? वेन आय वर्क विथ आमिर खान गजनीमध्ये
खरं तर गजनीमध्ये रोल किती आहे, काय आहे, ह्याची मला काही आयडिया नव्हती ऑडिशन करेपर्यंत. आणि ऑडिशन झाल्यानंतर सुद्धा मला फार गंध नव्हता, की म्हणजे ह्यानी आपल्या करिअरमध्ये काय फरक पडेल वगैरे. मी म्हटलं आमिर खान बरोबर एक सीन मिळतोय, मी करणार. सो दॅट वॉज माय फॅन मोमेंट. क्या बात आहे. बरं तुझे डोळे इतके बोलके आहेत ना, की त्यामुळे बरेचदा असं होतं, की तो रोल ना चपखल बसतेस तू त्या रोलमध्ये. कधी असं झालंय, की त्या डोळ्यांमुळेच एखादा रोल गेलाय असं झालंय कधी? वेल आय होप नॉट. म्हणजे मला असं वाटतं की जी आता हे मी म्हणजे हे ठरवून नाही करत, ते होतं. अ, पण मला डोळे नाही वापरायचे असं सांगितलं तर मला तेही जमेल असं मला वाटतं. बरं. जर का तुला एका आयलंडला जायचंय आणि तिथे जाताना तुला 3 जणांना न्यायचंय. तुझ्यासोबत 3 जण असणार आहेत, ठीक आहे. पण तुला त्यातल्या एकाला जाता-जाता वाटेत सोडून द्यायचंय आणि दुसऱ्याला तिथे गेल्यानंतर त्याच्यासोबत छान एन्जॉय करायचंय आणि येताना तिसऱ्याला तिथे सोडून यायचंय आणि एकटीला रिटर्न यायचंय. तर ह्या 3 गोष्टी तू कोणासोबत करशील? ओ माय गॉड. वाव, मला नाही माहित. व्हॉट इफ आय से माझं जुनं व्हर्जन घेऊन मी जाईन, ते जुनं व्हर्जन मी जाताना सोडीन, तिकडे गेल्यावर मी प्रेझेंट मध्ये राहीन आणि माझं फ्युचर व्हर्जनला सोडून मी प्रेझेंट व्हर्जन घेऊन परत या. कमाल. मला खूप छान वाटलं साई तुझ्याशी गप्पा मारून आणि मी आशा करते की आता नवीन प्रोजेक्ट मधून तू पुन्हा एकदा आमच्या भेटीला येशील आणि तेव्हा तुझा पहिला इंटरव्ह्यू मीच घेईन. येस येस, आमेन टू दॅट. थँक्यू. दशरथ ये जरा चेहरा दाखव. रिक्षा रिक्षा कोण आहे सेटवरची म्हणल्यावर मी कारण तुझं हे प्रोफेशन आहे ना डॅश, म्हणजे एखादं कोणीतरी अवेलेबल नाहीये हे तुला पहिल्यांदा कळतं आणि मग सगळ्या जगाला कळतं. ये इकडे. हा आमचा दशरथ आहे आणि दशरथचं नाव मी डॅश असं पाडलेलं आहे प्रेमाने. आणि डॅश ही खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहे सगळ्याच अर्थाने. म्हणजे डेट ऍडजस्ट करायची असेल किंवा करायची नसेल तर काय म्हणूया, लाडीगुडी लावायला लागते ह्या माणसाला. पण डॅश खूप आमचा कोऑपरेटिव्ह आहे आणि मला असंही वाटतं की तो ग्रीन व्हॅलीचा कुलदीप पवार आहे. कोण मारतं? मग सगळ्यात जास्त मस्का कोण लावतं? नाही, मस्का कोणीच नाही मारत. कारण आमची कामं फार सॉर्टेड असतात. कारण हे बघ, एवढा मोठा शो इतके वर्ष चालवण्याचं पण काही गमक असतं. तर मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की फॉर बेटर प्लॅनिंग आम्हाला 1 वर्ष आधी डेट्स मिळतात आणि त्या डेट्स हलत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे एवढं मेटॅक्युलस प्लॅनिंग मी आजपर्यंत कुठे नाही बघितलं. आणि अशी सगळी यंत्रणा किंवा असे सगळे टेक्निकली आम्ही स्ट्रॉंग असल्यामुळेच एवढे वर्ष तग धरून आहोत असं मला वाटतं. क्या बात है. हा. सो मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि थँक्यू सो मच तुम्हाला या. आणि मला वाटतं तुम्ही खरं तर एक स्ट्रॉंग बॅकबोन आहात की तुमच्यामुळे सुद्धा हा शो चालतोय. कारण जे आपल्याला स्क्रीनवरती दिसतं त्याच्यापेक्षाही त्याच्या मागे काम करणारे कलाकार खूप महत्वाचे असतात. हो. आणि अनेकदा असं होतं की त्यांचा उल्लेख केला जात नाही किंवा ते समोर आपल्या येत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आज तुम्ही आलात समोर, सो तुमचे आभार मानायचे सगळ्या प्रेक्षकांकडून. कारण आमच्याकडे सगळ्या बॅकग्राऊंड आर्टिस्टची नावं माहिती आहेत. कारण आमच्या प्रत्येक स्किट मध्ये कोणाचं ना कोणाचं तरी नाव येतं. रायटर्स येतात, जिमी पासून सगळे लोक माहिती आहेत आमच्याकडे. त्यामुळे असं काही नाहीये. पण तरी सुद्धा थँक्यू सो मच आमच्या सगळ्यांकडून. आणि सई थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.